सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नूतन शाखा मल्लेवाडीत लवकरच सुरू होणार। मल्लेवाडीचे सुपुत्र आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून ही शाखा गावाला मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे। यामुळे गावासह परिसरातील नागरिकांची दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या बँक सुविधेची समस्या अखेर मार्गी लागली आहे। ग्रामस्थ, ग्रामपंचायत आणि स्थानिक सोसायटीच्या वतीने याबाबत अनेक वेळा निवेदने देण्यात आली होती। नागरिकांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला प्रतिसाद देत आणि परिस्थितीची जाण ठेवून संचालक बाळासाहेब होनमोरे यांनी गावासाठी बँकेची शाखा मंजूर करून घेतली। त्यांच्या या प्रयत्नामुळे आता मल्लेवाडी तसेच परिसरातील गावकऱ्यांचा दीर्घकाळाचा बँकिंग सुविधेचा प्रश्न सुटणार आहे। या कार्यक्रमाला मल्लेवाडीचे सरपंच विनायकदादा पाटील, सोसायटीचे चेअरमन वसंतराव शिंदे, संचालक सुखदेव शिंदे, रवींद्र किनिंगे, दिलीप पवार, माजी वाईस चेअरमन संदीप माने, माजी सरपंच रामचंद्र भंडारे, माजी उपसरपंच संजय कुमटेकर, माजी चेअरमन अशोक पाटील, संचालक दादासू निंबाळकर, देवाप्पा दरुरे, माजी चेअरमन प्रकाश क्षीरसागर, लखन पाटील, प्रल्हाद माने आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। बँकेचे अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। अशी माहिती एसटीएन मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरव यांनी दिली। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।